जेवण करतो आणि झोपतो. जेवण उशिरा करतो, जेवण जास्त करतो, बाहेरचं जास्त खातो. जसं की तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, पॅक्ड फूड किंवा काही फॅटी फूड्स. हे आपल्या शरीरामध्ये जे रक्तवाहिनीची शिरा आहे ना, त्या शिरामध्ये रक्त पुरवठा होण्याचे मार्ग अडविते. त्यामुळे पहिला अटॅक येतो. मॉर्निंग, जय हिंद. तर आज आहे आमच्या सुवर्ण दिवसाचा 23वा दिवस. नेमकं काय झालं, खूपच इंटरेस्टिंग अशा नॉलेजफुल मार्गदर्शन भेटलं. त्या मार्गदर्शनातून आमच्यावर काय प्रभाव पडला, आमच्यावर काय फायदा झाला, आम्हाला काय काय शिकता आलं, आम्हाला घेण्यासारखं काय होतं, आम्हाला टाळण्यासारखं काय होतं, हे सगळी गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. तर हा दिवस आहे 23वा. तर चला मग सुरुवात करूया. सकाळी फॉलिंग होती 6:30ची. बॅरेजच्या बाहेर 9च्या नंतर अलाउड नाही आहे. त्यामुळे सगळेजण 9च्या आधी झोपलेले असतात. मोबाईल पण अलाउड वगैरे नसतो. त्यामुळे सर्वजण लाईटी बंद करून झोपतात. महत्त्वाचे म्हटल्यावर म्हणजे काय की ही जी रुटीन आहे ना, ती रुटीनची सवय लागलेली आहे आणि ही रुटीन अतिशय महत्त्वाची आहे. कारण की संध्याकाळचं जेवण 6 वाजतात आणि झोपायचं 8-9 वाजता. उठलो 3:30 वाजता. उठायचं होतं 4 वाजता, परंतु 3:30 वाजता माझी झोप अचानक उघडली. झोपेतून जागा झालो आणि मी माझ्या मित्राला उठवलं की टाईम वगैरे बघितलं त्यानं. आपल्याला 4 वाजता उठायचं होतं, 3:30 वाजत आहे आता सध्या. तर मी म्हटलं काय अडचण नाही, चला म्हणलं पटापट उठून वगैरे घेऊया. त्याच्यानंतर खूपच अशी बारी लागते ना, कोणत्याही गोष्टीला बारी लागते. त्यामुळे पटापट लवकर उठून नंतर झोपूया. अर्धा एक घंटा जे होते ठीक आहे मला. इकडं जरा गारव्याचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळं शावर पण घेत नाही. तर सगळे हातपाय वगैरे ब्रश वगैरे करतात आणि हातपायवर पाणी फिरवतात. शेविंग करायची राहिली होती, कट पण वाढली होती, कट पण मारला मस्त वगैरे. कटिंग ना इथून खाली हे सगळं ना सेव्ह करावं लागतं. कारण की इथपर्यंत बी जर कले जर आले ना, इथपर्यंत बी तर आपल्याला कटिंग डबल करायला लावतात. त्यामुळे इथपर्यंत ठीक आहे. शेविंग केल्याच्या नंतर PT ड्रेस वगैरे सगळं घालून एकदम रेडी झालो. योगासाठी आम्हाला बोलवलं गेलं. 2 घंटे योगा होतं, त्यानंतर लगेच लेक्चर होतं. ते योगा वगैरे करण्यात त्या योगासनामध्ये द्यावा. तर आम्हाला बॅरेकमधून लारी आणायला सांगितली होती. तर योगासनामध्ये ना खाली फर्श आहे ना, त्याच्यावर थंड लागतं म्हणून ते लारी वगैरे फॉलिंग वगैरे झाले. सगळे स्पॉट्स वगैरे आले. एकरामध्ये सगळे स्पॉट्स वगैरे जमा झाले. तर तिथं नेमकं काय झालं, तर फॉलिंग झाल्याच्या नंतर सगळ्या बॅग एका साईडला ठेवले, सगळे स्पॉट्स मिळून. तर बॅग एका ठिकाणी आणि बसवायचं होतं एका ठिकाणी. कारण की समोरासमोर स्टेज आहे आणि स्टेजच्या एका बाजूला पोरं बसतात आणि एका ठिकाणी बॅग्स वगैरे असतात. तर त्या बॅगेकडे आम्ही गेलो नाही आणि जे लारी आणली होती ते त्याच्यातच राहिला होता आणि आमचा योगा चालू झाला. भाई योगा आठवले सरांनी घेतला होता. त्याच्यामध्ये बरेच असे योगासन होते. हँड कंट्रोल, त्याच्यानंतर ॲप्स, त्याच्यानंतर लॅटरल, त्याच्यानंतर डार्सल, त्याच्यानंतर आमचे PTचे बरेच प्रकार आहेत. त्याची फील्ड वर्कआउट आहेत, त्याची जॉईंटमध्ये पण करता येतो, दोघांमध्ये पण करता येतो, सिंगल पण करता येतो. असं ॲबडॉमिनल सगळ्यात जास्त घेतलं. त्यामध्ये मेडिटेशन्स आलं, जेवढे बी वर्कआउट येत होते. आणि माहिती आहे का, त्या सराचं वय आहे 45. तर ते हँड बॅलेन्सिंग वर्कआउट करून दाखवला. त्याच्यानंतर बरेच पोरं बी होते जे फक्त डोक्यावर थांबायचं आणि ते हात सपोर्ट असं डोक्यावर आणि हे कोपऱ्यावर, ह्या पोझिशनमध्ये खाली मुंडकवरी पाय करायचे होते. असे बरेच पोरं होते. त्यांच्यासाठी मस्तपैकी फायटर क्लॅप वगैरे मागून त्यांचं मस्त अभिनंदन केलं. ही गोष्ट तरी विषय राहिला योगासनाचा. त्याच्यामध्ये लारीचा काही आमचा उपयोग बी आला नाही, ते काही कामाला झालं नाही. कारण की ते बॅगमध्येच होतं ना, ते बॅगमधून आम्हाला काढून दिलं नाही. त्याच्यानंतर हे आमचा जे PTचा भाग आहे ना, साईड जम्प, फॉरवर्ड साईड, उपर ताली, त्याच्यामध्ये ना 1 घंटा घातला होता. आणि तिथंच आमची अंघोळ झाली होती घामानं. वरून किती पंखा जर असला ना भाई, आपल्या शरीरामधली जे घाम आहे, जे घाण आहे, ते सगळं आपल्या शरीराच्या बाहेर 4-5 मार्गाने बाहेर टाकलं जातं. ते म्हणजे एक आहे घाम. सगळ्यांना झाला होता. त्याच्यावरून असं वाटत होतं की सगळ्यांनी इमानदारीने काम केले. पण त्यांचं योगासन असलं खतरनाक होतं ना, एकदम ॲक्युरेट फिनिशिंग वगैरे एकदम जबरदस्त. आमच्यापैकी बऱ्याच जणाला काही जमत होतं थोडंफार आणि त्याच्यामध्ये किंचितच पोरं होते. त्यांचं वय 45 आहे, त्यांना बऱ्यापैकी एकदम फिनिशिंग वगैरे जमत होती. पण पोरांमध्ये किंचितच होते हे जमणारे. म्हणजे आजार वगैरे होत राहते ना, ते आजार ज्यांना आहे ना, त्यांच्यासाठी हे वर्कआउट एकदम बेटर आहे. हे मी एका दिवशी व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यावर पण काम चालू आहे. पण आम्हाला जे इथं शिकत आहे ना, ते सोडून दुसरं काही करण्यात मनत लागत नाही. कारण की इथं PT ड्रिल्स वगैरे जेवढं आमचं स्टॅमिना, आमची एनर्जी वाया जातं ना, ते दुसऱ्या कामाला किंवा जिमला. आता इथं जिम पण आहे,
परंतु मी नाही जाऊ शकत, कारण की ऑलरेडी इकडे एनर्जी कॅलरीज वगैरे सगळे लॉस झालेलं असतं. तिकडं जाऊन काही अर्थ नाही. त्यामुळे तर नाश्ता ब्रेकसाठी झाला, सगळेजण नाश्ता करायला गेले. तर नाश्ता वगैरे झाला. नाश्त्यामध्ये होती हरभऱ्याची उसळ मस्त आणि दूध आणि केळी. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि डबल तिकडे जाऊन फॉलिंग केला. तर तिथे आम्हाला दोन लेक्चर होते, एक नाश्त्याच्या आधी, एक जेवणाच्या आधी, एक जेवणाच्या नंतर. तर आज दिवसभराचा हाच शेड्यूल होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जबरदस्त होता जो लेक्चर होता ते जेवणाच्या नंतरचा होता. आम्ही नाश्ता करून फॉलिंग झालो तिथं. तर लगेच लागले तिथं एक फौजदार आला होता. तर त्यांचं लेक्चर होतं. तर ते लेक्चर आमच्या नोकरीबद्दलची जी सगळी कारणे त्या सरांनी बरं अशा मार्गदर्शन केलं की आपल्याला नोकरीमध्ये कोणती अडथळा येऊ शकते, मदत कशी करू शकता. समजा ते जमा विसर्जन वगैरे त्यांच्यापासून सुटकारा कसं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. हे त्याच्यापेक्षा जास्त आपली सेफ्टी असते. आपली सेफ्टी धरून नंतर काम करावं लागतं, कारण की ह्याच्यामध्ये ना सेफ्टी फर्स्ट असते. तर असे बरेच काही त्याच्यावर उपाय वगैरे सांगितले, जे की बरेच काही आमच्या सर्व कामाचे होते, A to Z कामाचे होते. तर ते नोट डाऊन करून आम्ही समजून घेतले. त्यानंतर होतं भाई टी ब्रेकसाठी जेव्हा आम्हाला सोडलं होतं, तर तेव्हा काय झालं होतं, तर सर्वांना एक बिस्किट पुडा असतो आणि चाय असतो. दुधाचं चाय नाही, डिकाशन चाय. तर सगळेजण लुप्त उठवतात, म्हणजे आनंद घेतात. तर त्यावेळेस काय झालं होतं, एवढी मोठी पोरं सर्वांना एकत्र टी ब्रेक केली, लाईन तोड असं म्हटलं की सगळी पोरं बॅगवरून काय पोरावरून काय उलटतात भाई, दरवाजाच्या बाहेर सगळेच खाली पोरं तुडलेली, वया पुस्तक बॅगचं वगैरे असे. भाई डिसिप्लिन नावाची चीज नाही आहे. तर डिसिप्लिनमध्ये राहतात. जर लई स्ट्रिक्ट जर केलं, असं जर हलकं फुलकं सोडून जर दिलं ना भाई, कोणत्याही फोर्समध्ये जावा, तिथं जर डिसिप्लिन जर रेग्युलर जर नाही ना, त्या फोर्सची मग काही किंमत राहत नाही. पण एवढं शिकवलेलं काही कामाचं नाही. आपले जे प्रशिक्षक आहे त्यांच्यावर टप्पा लागतो की तुमच्या प्रशिक्षणाने तुम्हाला काय शिकवलं, काय डिसिप्लिनमध्ये आणलं. तर ते व्हायला नाही पाहिजे. तर सहसा तर आपल्याला एवढं भेटतं की पुरून उरते, परंतु हे घाई गडबडनी ना हे सगळं गोळ करून टाकते. तर असं व्हायला नाही पाहिजे. तर मला फक्त माझं काम इमानदारीनं करायचं आणि त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट त्यानंतर कोणी माझ्यावर उंगली करणार नाही याचा विचार करायचा आणि तसा वागायचा असं. आपल्या करिअरवर पण धब्बा लागू शकतो. त्याच्यासाठी एक पाऊल फुकून ठेवावा लागतो. त्याची काळजी हमेशा लाईफमध्ये घ्यायला पाहिजे. लंच ब्रेकसाठी याच्यामध्ये आम्हाला होते 2 घंट्याचा ब्रेक होता. तर ऑलरेडी जेव्हा आम्ही मेसकडे गेलो होतो, तर मेस ऑलरेडी भाई तर अर्धा पाऊण तास तर जेवायला लागलं होतं. तर भाजी होती मुगाची आणि चपाती 3-4 चपाती आणल्या, दह्याच्या 2 वाट्या आणल्या आणि मस्तपैकी आता झोपू वाटत होतं. परंतु कपडे वगैरे पण धुवायचे होते, पण कपडे वगैरे धुतले नाही. झोप काय आली नाही, कारण की उरलेला होता फक्त 15 मिनिट. कारण की इथून लगेच जायचं होतं. 2:45चा टायमिंग आहे. 3:30पर्यंत 2:30पर्यंत तिथं फॉलिंग करायची होती. 2:30 वाजता तिथं गेला, फॉलिंग केली. त्यानंतर अर्धा 1 घंटा बसलात तरी लागलेच मॅडमचं आगमन झाला होता. तर मॅडमनी एक सगळ्यात आल्या सर्वात आधी जे वाक्य बोललं ते म्हणजे लई भारी होतं. ते म्हणजे नाश्त्यामध्ये काय खातात तुम्ही? ते म्हणलं दूध आणि केळी पोहे. ते म्हणलं इथं नाही, घरी आहे. म्हणला चहा आणि बिस्किट. मॅडम म्हणला तुम्ही नाश्ता करत नाही, म्हणला तुम्ही जहेर खात्या. हा, जहेर ते म्हणजे कसं काय? चहा आणि बिस्किट कसा जहेर राहू शकते? त्यांनी म्हणल्या की बिस्किट असो, ब्रेड असो, खारी असो, मुरी असो, काय बी असो, ते मैद्यापासूनच बनतं आणि मैदा हा शरीरासाठी एकदम घातक आहे. हे तर माहितीच आहे ना की मैदा हा किती खतरनाक आहे. आणि मैद्यापासून सगळ्या गोष्टी भेटतात. ज्या बेकरीवरच्या सामान भेटतात त्या मैद्यापासूनच बनवलेल्या असतात आणि मैदा हा सगळ्यात खतरनाक आहे. मैदा म्हणजे नेमकं काय? मैदा म्हणजे गहूपासून जे बनलेलं असतं चांगलं, ते म्हणजे तांदूळ, आणि जे त्याचा खराब जे भाग असतो ते असतो मैदा. असं काय शायद असं काय की एवढं मात्र खरं आहे की मैदा हा गव्हापासून बनतो. ते म्हणजे खराब जो भाग राहिलेला असतो ते म्हणजे मैदा असतो आणि ते खराब भाग आपल्याला हे बेकरीज फूड वगैरे जे आहे त्याच्यामध्ये घातलं जातं, जे की खूप आधी बनविलेलं असतं. जसं की आपल्या घरामध्ये फ्रेश असतं, हे आपल्याला न आवडतं आपण बाहेरचं खायला जातो. ते किती दिवसापासून असतं बरं मला सांगा. जेव्हा आपण वडापाव समोसा खायला जातात
तर त्याच्यामध्ये एका कढईमध्ये तेल भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मिरच्या तळतात, वडापाव तळतात, भजी तळतात, समोसा तळतात. नेमका त्या कढईचं तेल काळं असतं आणि ते कढई बी काळं असतं. ते चांगलं तेल काळं झालेलं असतो आणि त्याच्यामध्ये कित्येकदा फ्राय केलेलं असतं. कारण की एकच तेल बार वापरून ना ते शिळं होतं. ते शिळं होऊन गरम होतं, गरम होऊन शिळं होतं, शिळं होऊन गरम होतं, गरम होऊन शिळं होतं. असं कित्येक वेळा होतं आणि तशा तेलामध्ये आपल्याला तळून देतं. सांगा मला ते आपल्या शरीरासाठी खाणं चांगलं आहे? एकदा तळलेली चीज, एकदा तळलेला पदार्थ जो तेल असतो ना, तो तेल एकाच पदार्थासाठी चांगला असतो. त्याच्यानंतर ते तळायचे, ते तळण्यासाठी ते तेल यूज करायला नाही पाहिजे, जे की आपल्या घरामध्ये होतं. जर आपण पापड वगैरे जर काही जर तळलं तर ते तेल बाजूला काढलं जातं. त्यानं चपाती वगैरे बनवलेलं असतं, भाजीसाठी वापरलं जातं. ते शरीरासाठी खाणं चांगलं आहे. शरीरासाठी खाणं म्हणजे कोणतं तेल योग्य आहे ते म्हणजे घाणीचं तेल. घाणीचं तेल सोयाबीन असो, करडी असो, शेंगदाणे असो, सूर्यफूल असो, ते घाणावर जे काढून देतात ते तेल खाणं एकदम अतिशय आहे आणि 3-3 महिन्यानं बदलायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि तेलामध्ये सगळ्यात खराब तेल म्हणजे पाम तेल. पाम तेल असा बेकरीवरचं फूड असो, पॅक्ड फूड असो, त्याच्यामध्ये नंबर 1ला वापरला जातो ते म्हणजे पाम तेल. ते म्हणजे सगळ्यात बेकार तेल आहे आणि आजकाल लोकांना तेच आवडतं. बरं मला सांगा, जसं की आपण बिस्किट वगैरे खातो, हरीमुरी खातो, ते त्याच्यामध्ये डेट वगैरे आपण चेक करूनच घेतो सगळं. तर ते डेट कधीची असते? 2 महिन्या खाल्लं, 3 महिन्या खाल्लं, 4 महिने खाल्लं. हां तर ठीक आहे. तुम्ही ते 2-4 महिन्या खाल्लं खाता. परंतु घरचं कालची भाकरी खाईन का तुम्ही? तुम्ही शिळं खाताल का? कालचं खाताल का? परवाचं खाताल का? तर मग मला सांगा, 2 महिन्याची तुम्ही बिस्किट खाता, तर 2 महिन्यापूर्वी बनलेली जी भाकरी आहे, जी वाळून टाकलेली आहे, ते तुम्ही खाता का? नाही ना खात. मग तुम्ही इडलीला बिस्किट का खाता मग? त्याच्यापेक्षा भारी उदाहरण नाही ना. तुम्हाला एखाद्या वेळेस घरचं असं शिळं खाणं सध्या परवडेल आणि ते नाही परवडेल ना. ह्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि हे आजच सोडायला पाहिजे. कारण की भाई नाश्ता आपण दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे. नाश्त्यामध्ये तुम्ही काय करा, हे कडधान्य वगैरे भिजू घाला. सकाळी उठून ते काढा. त्याच्यानंतर त्याला वाफ द्या. त्याच्यानंतर तुम्ही लिंबू पिळा. त्याच्यामध्ये भाजीपाला टाका, कांदा टाका, टमाटो टाका, गाजर टाका आणि चटणी वगैरे टाका आणि खावा. दिवसभराची एनर्जी, फिटनेस बी, डाएट बी एकदम ओके काम. जेव्हा कोणती बी व्यसन असो, चहाची असो, बिस्किटची असो, एकदा व्यसन लागली ना दिवसभरामध्ये 3-4 वेळेस ते घेते म्हणजे घेते. आणि ते एखादा तरी बिस्किट खाते किंवा ब्रेड खाते. पण तुम्ही बघा ना, आपण दिवसामध्ये किती जहर खाल्ला, किती किती कॅलरी खाल्ला. जेव्हा 1 कप चहा पितो, 1 बिस्किट खातो, तेव्हा 150 ते 200 कॅलरीज आपण बर्न केले म्हणजे इंक केलेली असते. जे की आपल्याला वरण, भात, चपाती, लोणचं, तूप, ताक हे खाऊन सुद्धा भेटत नाही. बघा, एवढ्या कॅलरी भेटते. ते म्हणजे वेस्ट पदार्थ आणि जे की आपल्या शरीरासाठी एकदम हानिकारक आहे. आपल्या शरीराला तसल्या पदार्थाची कॅलरीजची गरज नाही. आपल्याला फक्त स्वादिष्ट पाहिजे असतं, चांगलं पौष्टिक पाहिजे असतं, परंतु आपण आपल्या शरीराला ते देत नाही. त्यामुळे आपल्या शरीराचं वजन वाढतं. वजन वाढून काय होतं, आपल्या शरीराची जी रक्तवाहिनी आहे ना, त्या रक्तवाहिनीवरनं ते रक्त पुरवठा होण्याची जी क्षमता आहे ना, जी लाईन आहे ना, ती लाईन ना चरबीनं बढ़त जाते आणि जशी रक्तवाहिनीमध्ये चरबी बढ़ते ना, रक्त तिथं थांबतो. त्यामुळे झटका आहे, खरंच झटका आहे. तर माणसाने अलर्ट व्हायला पाहिजे. हे नेमका शिकणं कशाचं आहे, आपली चुकी कुठं होईल, आपण त्यावर उपाय काय करायला पाहिजे आणि आपण ते काय टाळलं पाहिजे. हे तर टाळणं तर होईलच, परंतु जेवण कधी कधी करायला पाहिजे, कधी नाही करायला पाहिजे. कोणता वेळ चांगला, कोणता वेळ अयोग्य, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. तर सकाळी तुम्ही 7 ते 8च्या मध्ये नाश्ता करू शकता. वाटल्यास तुम्ही चहाच्या ऐवजी तुम्ही काढा घेऊ शकता. तुळशीचे पानं टाका, इलायची टाका, लवंग टाका. हे असे घरगुती जे काढ आहेत ना भाई, ते काढा फक्त ऐकायला सोपे वाटतात, परंतु करायला एवढं हार्ड आहेत ना, एवढे हार्ड वाटतात, परंतु एवढं हार्ड नसतात, एकदम सोपे असतात. तुम्ही चाय टाळण्यासाठी तुम्ही सकाळी फ्रूट्स खाणं अतिशय योग्य आहे. तुम्ही फ्रूट्स खाल्ल्यानंतर तुम्ही अर्ध्या घंट्याने तुम्ही नॉर्मल उपमा खाऊ शकता, पोहे खाऊ शकता, शिरा खाऊ शकता, खीर खाऊ शकता किंवा तुम्ही जेवण वगैरे पण करू शकता. परंतु चाय किंवा हे तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ हे खाणं तर कमी करायला पाहिजे सुरुवातीला.
आणि बाहेरचं तर खायचं नाही. सकाळ सकाळी आपलं शरीर जेव्हा आपण झोपेतून उठून जेव्हा आपण एक बी पाय बाहेर टाकतो ना, तेव्हा आपलं शरीर ना इंजिनासारखं काम करतं. जसं की गाडी जेव्हा आपण काढतो त्याच्यासाठी त्याला इंजन म्हणजे पेट्रोलची गरज असते आणि ते पेट्रोल म्हणजे भेसळ नाही, एकदम चांगलं आणि शुद्ध पेट्रोल पाहिजे. ते इंधनासारखं काम करतं आणि जसं आपलं पोट आहे आपल्या शरीराला जसं भारी देतात आपलं शरीर तेवढं लाँग टाईम चालण्यासाठी मदत करतं. तर सकाळी एकदम ओके हलका फुलका तुम्ही भाजीपाला किंवा ते कडधान्य वगैरे किंवा ते ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं एकत्रित करा. त्यामध्ये उडीद डाळ हा आपल्या हाडासाठी जॉईंटसाठी एकदम महत्त्वाचं असतं. मूग डाळ वगैरे हे डाळी ना आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स फायबर्स वगैरे असतात, हे आपल्या शरीराला खूप लागू होते. तर त्याचा जास्ती वापर केला पाहिजे आणि त्यांना आपण भिजू घालायला पाहिजे आणि ते सकाळी उठून खायला पाहिजे. सकाळी नाश्ता ह्यांचंच करा ना आणि दुपारी 1च्यामध्ये जेवा. तुम्हाला भूक बी लागत नाही 1 वाजेपर्यंत. 1 ते 2च्यामध्ये जेवण करा. त्याच्यानंतर मध्ये गॅपमध्ये तुम्ही ताक पिवा, लिंबू पाणी प्या, आवळा वगैरे खा किंवा एखादा फळ वगैरे खावा. एकदम नॉर्मल गोष्ट आहे बस. त्यानंतर संध्याकाळी 8च्यामध्ये जेवण करा आणि संध्याकाळचं जेवण हा हलकाच असायला पाहिजे. नॉनव्हेज वगैरे जर असेल तर थोडं आधी खाल्लेलं बरं, कारण की ते पचायला थोडं हार्ड असतो. तर दुपारी खायला पाहिजे, संध्याकाळी नाही खायला पाहिजे. पोट भरून तर खायला नाही पाहिजे आणि खाऊन तर लगेच माणूस लोट खायला नाही पाहिजे, झोपायला नाही पाहिजे. ते झोपण्याच्या आधी 2 घंटे 2.5 घंटे तरी गॅप असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामधली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहावा आणि ते अन्नही पचेल. आपण ते का खाल्लं पाहिजे? आता मला सांगा, जेव्हा आपण बाहेरचं खातो ना तेव्हा आपल्या पाठीमागं कोणती ना कोणती बिमारी होते, परंतु ते बिमारी न होण्यासाठी आपण त्याच्यावर काळजी आपण घेत नाही. तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी आपण सुरुवातीपासूनच ॲडव्हान्स राहायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण ना दवाखान्यामध्ये खर्च न करता आपल्या आरोग्यासाठी खर्च करायला पाहिजे. ते म्हणजे तर झालं खाणं पिणं बाई. आणि सगळ्यात वाईट चीज म्हणजे वाईटच चीज आहे ती तर नसायलाच पाहिजे जीवनामध्ये. ते जीवनामध्ये असलं म्हणजे बर्बाद झाला. माणूस नाही बर्बाद होत, अख्ख्या घरबार संसार सगळं उद्ध्वस्त होऊन जातो. ते म्हणजे व्यसन भाई. एकदा व्यसन लागलेली व्यसन माणसाला बर्बाद करून टाकते, रस्त्यावर आणून टाकते. व्यसन लई खतरनाक. जोपर्यंत माणसाला झिंजून काढत नाही म्हणजे खोकला करत नाही तोपर्यंत ते तीच त्याची नादी त्याचा पिच्छा सोडतच नाही. ती व्यसन आपल्याला लावून घ्यायची नाही म्हणजे नाही. पैसा सगळ्याकडे आहे, खाऊ वाटतंय सगळ्यांना, परंतु आपल्याला नजरअंदाज करायचं आहे. त्या मार्गाने जायचं नाही आणि जे आपल्याला कोणी खा म्हणत असेल त्याच्यापासून लांब जायचं. लांब म्हणजे जर दोस्त असेल तर दोस्ती तोडून टाकायची. ते मित्र असेल फक्त कामाच्या गोष्टीसाठी. काय चाललंय काय नाही, काय करायला काय पुढं काय करणार आहेस. मित्र जर असेल तर मित्रासारखं वागा, मित्रासारखं राय म्हणा. बरं हां, सगळ्यात बरं महत्त्वाचं, मित्र असो कोणी बी असो, घरचं कोणती बी चीज असेल आणि शेतामध्ये वेलीवर आणि झाडावर ह्या गोष्टी सोडून बाहेरच्या गोष्टींना हात लावू नका. गरजच नाही. पण काहीच असो दुसऱ्या चीजपासून लांब राहायचं. पैसा सगळ्याकडे असतो, परंतु आपल्याला चांगलं वाईट कळायला पाहिजे. चांगलं वाईट खरेदी करायची कळायला पाहिजे. काय खायचं काय नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या शरीराकडे बघून आपल्या वजनाची आपल्या हाईटची कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. त्यानुसार आहार घ्यायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं. आपल्याला कोणती व्यक्ती टी व्हीमध्ये आवडती त्याच्या पाठीमागलं सायकल आपल्याला माहिती नसतं, कारण की ती एक खास मोजून खातात. त्यामुळे ते तशा मेंटेन असतात. 50, 60, 70, 80व्या वर्षी पण हे आपल्याला माहीतच नसते. त्यामुळे आपल्याला फक्त त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी बनलेल्या आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे. आणि योगासन अतिशय महत्त्वाचं आहे. वर्कआउट अतिशय महत्त्वाचं आहे. मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याच्याशिवाय जीवन म्हणजे योगा. सुख दुःख परेशानी टेन्शन लोड अडी अडचणी तुमच्या ब्रेकअप जेवढे बी परेशानी जेवढे बी असे कारनामे आहेत ना
त्याच्यावर सोल्युशन एकच वर्कआउट योगासन मेडिटेशन हे लाईफमध्ये आणा बघा तुमची लाईफ कसं फटाफट बदलते राहत नाही असं किटकिटच राहत नाही एकदम जीवन म्हणजे एकदम असं एकदम स्वर्गावानी होते आपल्याला कोणत्या गोष्टीची गरजच वाटत नाही एकदम आनंदी वाटते एकदम खुश वाटते एकदम फ्रेश वाटते असं वाटतंय की मी आता जन्मलो दुनिया नवीनच आहे एकदम नवीन दिवसच आहे असं वाटते पाठीमागलं काय झालं काय नाही त्याचा विचार न करता निगेटिव्ह विचार न करता एकदम पॉझिटिव्हली राहायचं शिकतो ते म्हणजे मेडिटेशन वर्कआउट बस हे फॉलो करायचं आपल्याला आणि मी ह्या लेक्चरमधून हे शिकलो हे लेक्चर आपल्याला काय हे नेमकं आपल्याला काय देण्याचा संदेश काय आहे त्याचा कारण की आपल्यामध्ये बदलाव घडून जे आपल्यासोबत घडलेलं आहे ते घडू नये आपल्या जीवनामध्ये बरंच काही बदल व्हावं त्यासाठी असतो तो बस चांगला डाएट घ्या रेस्ट करा वर्कआउट करा आणि चांगल्या गोष्टीची मैत्री करा मित्रता करा चांगला बोला चांगला ऐका चांगलं बघा आणि जे आपल्याला चांगलं वाटतं तेच करा चला मग मस्तपैकी रात्रीचे 9:15 वाजत आहे तर मस्तपैकी जेवण बिवण वगैरे मस्त टकाटक झालेलं आहे तर तुम्ही पण आशा करतो की तुमचं पण 8च्या आधी जेवण झालेलं असेल कारण की माझं 7 वाजता जेवण झालेलं आहे तुम्ही पण संध्याकाळचं जेवण किंवा तुम्ही पण जेवण सगळे ओकेमध्ये किंवा वेळेवर करत जावं आणि आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्या शरीरावर काम करा आणि आपल्या शरीरावर आपला शरीर इतरांपेक्षा बेटर बनवा आणि इतरांना पण मार्गदर्शन करा प्रेट सामने से तेज चल हाथ लगा मैं लड़ो